आज आपण बनवणार आहोत आळू वडीची रस्सा भाजी। क्रिस्पी आळू वडीची रेसिपी आपण आधीच बनवली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। भाजीसाठी जे वाटण लागणार आहे त्यासाठी आपण कांदा, खोबरं, लसूण, आलं हे चांगले भाजून घ्यायचं। त्यात थोडी कोथिंबीर घालून हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्या। आता फोडणीमध्ये सर्वात आधी हिंग व मोहरी घालून मोहरी चांगली तडतडली की त्यात वाटण घालायचं। हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता यात कढीपत्ता, हळद, बेडगी मिरची मसाला, घरचा मसाला, गरम मसाला, धना पावडर हे सगळं घालून चांगलं परतून घ्या। हे सगळं परतून झाल्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून घ्या। भाजीला उकळी आली की त्यात आपण बनवलेल्या वड्या घालून घ्यायच्या। चवीनुसार मीठ घालून घ्या। पाच ते 10 मिनिट उकळी काढली की तयार आहे आळू वडीची रस्सा भाजी। ही भाजी भाकरी किंवा भात या दोन्ही बरोबर सर्व करा।